19 तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही देणार असं म्हटलेलं आहे प्रहारच्या बच्चू कडूंनी। मागण्या पूर्ण केल्या तर निवडणुकीतून माघार घेणार असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। मागण्या पूर्ण झाल्या तर मी माझी जागा महायुतीला देईन असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। मी महायुतीमध्ये आहे असं कोण म्हणालं असं देखील बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू। त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील। यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे। पण तुम्ही आता असं म्हटलं की तुम्हाला कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार माझी स्वतःची। त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे? मग मी जागा सोडणार ना, त्यांनी कोणाला सोडायचं ते ठरवणार। कधीपर्यंत होईल? हे आता आम्ही 19 तारखेला निवेदन देऊ।